पुढची बातमी, पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी राजू शेट्टी पंढरपूरकडे रवाना झालेत। शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी राजू शेट्टी हे पंढरपूरकडे साकडं घालणार आहेत। विधानसभा निवडणुकीतील आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडल्याचं शेट्टींनी म्हटलंय। शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून गरजेचा नाही असं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलंय। आज आम्ही पांडुरंगाला साकडं घालून पांडुरंगाकडे शक्ती मागतोय, कारण सरकारला सुबुद्धी सुचणार नाही आम्हाला माहिती आहे। पण पांडुरंगाकडं हा लढा अजून तीव्र करून या भोळ्या बाबड्या गोरगरीब शेतकऱ्यांना आणि महापूर बाधित सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करण्यासाठी आम्हाला शक्ती दे हे पांडुरंगाला साकडं घालतोय। आणि मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं, पांडुरंग आम्हाला प्रसन्न झालेला आहे। उदाहरण सांगतो, 2011 साली पांडुरंगाला साकडं घालून पंढरपूर ते बारामतीत चालत गेलो आणि त्या वर्षी टनाला 600 रुपये ऊसाचा भाव वाढवून घेतला। 2018 साली पुन्हा एकदा पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून दुधाचं आंदोलन केलं। सरकारला लिटरला 5 रुपये दुधाला अनुदान द्यावं लागलं। आज तिसऱ्यांदा आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला निघालेलो आहे आणि पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, सर्वसामान्यांचा देव आहे, कष्टकऱ्यांचा देव आहे, इमानदार लोकांचा देव आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रसन्न होणार।